आणि आता नागपुरातून एक महत्त्वाची बातमी आहे। शिवसेना ठाकरे गटाची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। संध्याकाळी 7 वाजता शिवसेना आमदारांची ही बैठक पार पडणार आहे। रेडिसन ब्ल्यू इथं या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेत्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलेला आहे आणि आता संध्याकाळी 7 वाजता शिवसेना ठाकरे गटाची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। तर विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचं नाव दिल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे। सरकार विरोधी पक्षनेतेपद द्यायला का घाबरत आहे असा प्रश्न देखील उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये विचारला आणि त्यानंतर आता आज संध्याकाळी 7 वाजता उद्धव ठाकरे यांच्या आमदारांची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। देवेंद्र कोल्हटकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। देवेंद्र, काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली आणि आता संध्याकाळी 7 वाजता एक महत्त्वाची बैठक देखील होणार आहे। बरोबर सागर, आज उद्धव ठाकरे जे आहेत ते नागपूर येथे जे अधिवेशन पार पडते त्यासाठी उपस्थित आहेत आणि काही वेळापूर्वीच त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि सत्ताधाऱ्यांवरती टीकेचे बाण सोडलेले आपण बघतोय आणि जी माहिती मिळते त्यानुसार आज संध्याकाळी 7 वाजता उद्धव ठाकरे जे आहेत ते नागपुरात त्यांच्या आमदारांसोबत बैठक करणार आहेत। सध्या सुरू असलेलं अधिवेशन असेल किंवा इतर राजकीय मुद्दे असतील या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे जे आहेत ते त्यांच्या आमदारांसोबत संवाद साधणार आहेत। नक्कीच देवेंद्र, त्यामुळे या बैठकीकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।